तर बघा हा मागे दिसतोय तो स्टॉप आहे. आले मी आता आईकडे. आईकडे म्हणजे आत्ताच बसमधून उतरले, रस्त्याने जाणते. तर चला बघूया आपण आईचं घर, तुम्हाला दाखवते. सकाळी 10 वाजता काहीतरी निघाले घरातून आणि आता म्हणजे आले असते लवकर, कमीत कमी 11 साडे 11 वाजेपर्यंत आले असते. पण गाडीच नाही. किती वेळची येऊन स्टँडला थांबले. मग स्टँडवरचा एक व्हिडिओ केला. बराच वेळ थांबले स्टँडवरती येऊन. ऊन लागतोय बघा किती, ऊन पण लागतंय, थंडी पण वाजते. प्रणवीने बघा कसं काय अवतार करून घेतला, नाही बघितलं काय? किती झाडी आहे बघा रस्त्याला, बघू शकता. रस्ता आहे बघा पूर्ण आणि झाडी आहे. आम्हाला काय वाटत नाही झाडीचं, कारण की सतत गाड्या चालूच असतात तिकडं रस्त्याला. भजी घेऊन आली होते, सोड राहत बाळा. भजी आणले आईसाठी आणि नंदेने दिला ती साडी अशीच नेहमी नेसायसाठी. मलाच म्हणते होती घेऊन जाऊन घालून. तर हा पकड. वडापाव नाही आहे, नाही रे बाळा वडापाव. हिला वडापाव लय आवडतो प्रणवीला, आहे ना प्रणवी? रस्त्याने चाललोय आता. इथून मधून आले बघा, रस्ता सोडला तिला, मधून शॉर्टकटने चालली आता मी. आणि प्रणवीला पकडून कसं व्हिडिओ करता येत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मराठी शाळा तिथे खाली आहे, आमच्या आईच्या घराच्या समोरच मराठी शाळा आहे. तुम्हाला हायस्कूल दाखवते. इथं हायस्कूल आहे ना, तो म्हणजे 8वीपासून तर काय ते 10वीपर्यंत आहे इथं. 10वीच्या नंतर तिकडं कॉलेज आहे, 11वी 12वी. तर थांबा तुम्हाला दाखवते हायस्कूल. तिकडं झाडं सगळी झाडंच आहेत. ऊन लागतोय. किती झाडी आहे बघा रस्त्याला. मी आले मधून शॉर्टकटने. मग समजते बरोबर चालेल. किती जंगल आहे, किती झाडी आहे बघा. सगळी कलम आहे, सगळे झाडं कलमाची. अशी पाकाडी केली सिमेंटची. तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवता येत नाही आहे मला आता. सरळ कॅमेरा केला आहे माझ्याकडं. आणि तर चला आपण जाऊया आता डायरेक्ट आईचं घर बघूया, तुम्हाला दाखवते. तर बघा चालले आता मधून. लाकडं बिकडं बघा कशी गोळा केली आहेत पावसाची तयारी आता बसून. आता आलो आहे आम्ही जवळजवळ आईच्या घराच्या इथं आलो आहे आता. तुम्हाला इथं दाखवते मंदिर घर आहे की नाही. चला अजून पुढे जाऊया. आईच्या घराच्या समोरच मंदिर आहे बघा हनुमंताचं. चला अजून पुढे चला, दाखवते. बघू शकता हा आईचं घर आहे. हा एवढं छान वाटतं नाही इथं. आणि हा आहे मंदिर इथं माझ्या आईचं. माझ्या आईचं घर म्हणते बघा. मरायला तिला बघा घर. ती बघ नाव तुला बघितलं ओरडते. चल ती बघ.
लट्टी आली की जागा नका ठेवू लगेच. बुटं काढ, बुटं काढ, बुटं काढ.